आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी. समाजाच्या प्रगतीत स्त्रीचे स्थान अनमोल. डॉक्टर रागिनी पाटील यांचं मत. के.एस. पाटील हायस्कूल बोरगाव येथे हंस वाहिनी महिला मंडळातर्फे व्याख्यानाचं आयोजन. आज मोबाईलच्या जमान्यात मानवजातीच्या अस्तित्वामागे आणि समाजाच्या प्रगतीमागे स्त्रीचं मोठं योगदान आहे. स्त्रीशिवाय जीवन नाही ही केवळ म्हण नसून ती वास्तव आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा विविध नात्यामधून स्त्री कुटुंब आणि समाज घडवत असते, असं मत डॉक्टर रागिनी पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव शिक्षण संघाच्या के.एस. पाटील माध्यमिक शाळा आणि ए.बी. पाटील कन्नड प्राथमिक शाळा व हंस वाहिनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. आईच्या रूपात स्त्री मुलाला संस्कार देते आणि त्याच्या आयुष्याचा पाया मजबूत करते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेऊन ती घराला उबदारपणा आणि एकता देते. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून स्त्रीकडे पाहिलं जातं. आजच्या आधुनिक काळात स्त्रिया शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी करत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे स्त्रीचा सन्मान आणि तिच्या हक्काचे संरक्षण करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. स्त्रीला समान संधी आणि आदर दिल्यास समाज अधिक प्रगत आणि समृद्ध होईल. म्हणूनच स्त्रीशिवाय जीवन नाही ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजवणं आवश्यक आहे, असंही शेवटी पाटील म्हणाले. अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ वंदना पाटील या होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुटुंब व्यवस्थेत महिला प्रमुख असतात, यामुळे आपण प्रत्येक वर्षी महिलांसाठीच हा कार्यक्रम आयोजन करत असतो. विविध उपक्रम हाती घेऊन महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे यावेळी वंदना पाटील यांनी सांगितलं. या प्रसंगी शिक्षण संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, महिला संघाच्या उपाध्यक्ष मेघा पाटील, सुजाता लगारे, इंदुमती हिरेमठ, शुभदा पाटील, नगरसेविका शोभा हावले, विलासमती अमन्नावर, एस.टी. लगारे, सुलोचना हवले, मुख्याध्यापक धुळा सावंत यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी, शिक्षिका, शिक्षक व विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.